नमस्कार मंडळी. लहानपणीचा तो रविवार आठवतोय का? सकाळी टीव्हीवर कार्टून सुरू असायचं आणि आई हातात ती निळी पॅराशूटची बाटली घेऊन मागे उभा असायची. इकडे ये, आधी तेल लावू." असं म्हणत जबरदस्तीने चंपी सुरू व्हायची. केसांमधून येणारा खोबरं तेलाचा वास, सुगंध, आजीचा घरगुती उपाय आणि तेल लावल्यानंतर आरशात स्वतःला हिरो समजायची ती फिलिंग. पॅराशूट तेल म्हणजे फक्त एक उत्पादन नव्हतं, तर करोडो भारतीयांच्या बालपणाचा एक भाग होता. पण विचार करा, भारतात शेकडो तेलाचे ब्रँड्स होते. स्थानिक दुकानदार लूज तेल विकत होते. मोठमोठ्या कंपन्या बाजारात उतरल्या. मग अशी कोणती जादू झाली की एक साधी निळी बाटली भारतीय घराघरात पोचली आणि आजही अनेक लोकांच्या घरात पॅराशूटची बाटली सहज दिसते? तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक छोट्याशा खोबरं तेलाच्या ब्रँडने भारतीय बाजारपेठात साम्राज्य कसं उभा केलं आणि मार्केटिंगच्या जोरावर लोकांच्या भावनांवर कसं राज्य केलं. ही आहे पॅराशूट ब्रँडची भन्नाट आणि प्रेरणादायी कहाणी. मंडळी, आज आपण पॅराशूटला एक मोठा ब्रँड म्हणून ओळखतो, पण सुरुवातीला परिस्थिती खूप वेगळी होती. काही दशकांपूर्वी भारतात बहुतेक लोक लूज खोबरेल तेल विकत घेत होते. किराणा दुकानात मोठ्या डब्यात तेल असायचं आणि ग्राहक गरजेप्रमाणे ते मोजून घेऊन जायचे. पण यात एक मोठी समस्या होती. त्या तेलाची गुणवत्ता कायम सारखी असेल याची कोणतीही हमी नव्हती. कधी तेलात भेसळ असायची, कधी त्याचा वास बदललेला असायचा, तर कधी त्याची शुद्धताचा संशयास्पद असायची. याच काळात मेरिको कंपनीने एक मोठी संधी ओळखली. लोकांनी फक्त तेल नको होतं, तर विश्वास हवा होता आणि तेथूनच पॅराशूटचा प्रवास सुरू झाला. कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. लूज तेल विकण्याऐवजी शुद्ध खोबरेल तेल एका आकर्षक आणि बंदिस्त पॅकेजमध्ये विकायचं. आज हे साधं वाटतं, पण त्या काळात ही कल्पना खूप वेगळी होती. कारण ग्राहकांना पहिल्यांदाच असं वाटू लागलं की बाटलीवर नाव असेल तर गुणवत्ता देखील कायम राहील. पण आता पॅकेजिंग करून यश मिळत नाही. खरी कमाल झाली ती ब्रँडिंगमध्ये. कंपनीने आपल्या बाटलीसाठी निवडला तो खास निळा रंग. आता विचार करा, तुम्ही डोळे बंद केले आणि पॅराशूट हा शब्द ऐकला की सर्वप्रथम डोळ्यासमोर काय होतं? काय येतं? ती एक निळी बाटली. हीच ब्रँडिंगचं सामर्थ्य आहे. कंपनीने इतकी मजबूत व्हिज्युअल आयडेंटिटी तयार केली की लोकांचं ब्रँडचं नाव आठवण्याआधी बाटलीचा रंग आठवू लागला आणि हळूहळू निळी बाटली म्हणजे पॅराशूट आणि पॅराशूट म्हणजे शुद्ध खोबरेल तेल अशी प्रतिमा लोकांच्या मनात तयार झाली. मंडळी, एखादा ब्रँड यशस्वी होण्यासाठी फक्त जाहिराती पुरेशा नसतात. लोकांच्या भावनांशी जोडणं महत्त्वाचं असतं आणि पॅराशूटने हे काम अगदी अचूक केलं. त्याच्या जाहिरातींमध्ये कुटुंब दिसायचं, आई दिसायची, मुलीचे लांबसडक केस दिसायचे, आजीचे घरगुती सल्ले दिसायचे आणि केसाची काळजी घेण्याची परंपरा दिसायची. यामुळे लोकांना असं वाटलं की हा ब्रँड बाहेरून आलेला नाही, तर आपल्या घरचाच एक भाग आहे. तेल विकण्यापेक्षा कंपनीने भावना विकल्या आणि भावना विकणारा ब्रँड जास्त काळ टिकतो. यानंतर कंपनीने वितरण व्यवस्थेवर भर दिला. मोठ्या शहरांमध्ये उत्पादन विकणं सोपं होतं, पण भारताची खरी ताकद गावांमध्ये होती. पॅराशूटने अगदी छोट्या गावांपर्यंत आपलं नेटवर्क तयार केलं. जिथे इतर ब्रँड पोहोचत नव्हते, तिथे पॅराशूट आधीच पोहोचला होता. त्यामुळे ग्राहकांना पर्याय शोधण्याची गरजच पडली नाही. कारण दुकानात सर्वात आधी दिसायची ती निळी बाटली आणि जास्त दिसणारं ब्रँड लोकांच्या विश्वासातही जास्त जागा मिळवतो. पण मंडळी, प्रवास इतका सोपा नव्हता. कालांतराने बाजारात अनेक नवीन ब्रँड्स आले. काहींनी स्वस्त किंमत दिली, काहींनी नवीन सुगंध आणले, तर काहींनी आधुनिक पॅकेजिंगवर भर दिला. अनेकांना वाटलं की पॅराशूट आता मागे पडेल, पण इथेच कंपनीने आणखीन एक स्मार्ट चाल खेळली. त्यांनी काळानुसार स्वतःला बदलायला सुरुवात केली. नवीन व्हरायटी आणली, हेअर केअर कॅटेगरीमध्ये विस्तार केला, आधुनिक ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या. पण त्याच वेळी मूळ ओळख बदलू दिली नाही. आजही पॅराशूट म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम शुद्ध खोबरेल तेलच येतं. ब्रँडिंगच्या जगात एक नियम सांगितला जातो. लोक उत्पादन विकत घेत नाहीत, ते विश्वास विकत घेतात. पॅराशूट त्याच नियमांचं जिवंत उदाहरण आहे. कारण ग्राहकाला प्रत्येक वेळी तेलाची शुद्धता तपासता येत नाही, पण तो ब्रँडवर विश्वास ठेवतो आणि हा विश्वास एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण गुणवत्ता लागते.
पॅराशूटने नेमकं तेच केलं. हा सोशल मीडियाचा काळ आहे. इन्फ्लुएन्सर आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. दर महिन्याला नवीन ब्रँड्स बाजारात येतात. काही व्हायरल होतात, तर काही काही महिन्यात गायब होतात. पण पॅराशूट अजूनही मजबूत उभा आहे. कारण त्यांनी फक्त उत्पादन तयार केलं नाही, तर पिढ्यानपिढ्या चालणारा विश्वास तयार केला. आज अनेक घरांमध्ये आई वापरत होती तेच तेल आता मुलं वापरतात आणि उद्या कदाचित त्यांची मुलंही वापरतील. यालाच ब्रँड लेगसी म्हणतात. पण या यशामागे आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, कन्सल्टन्सी. कंपनीने ग्राहकांना कधीही गोंधळात टाकलं नाही. निळी बाटली, शुद्धतेचा संदेश आणि विश्वास ही तिन्ही गोष्टी वर्षानुवर्ष कायम ठेवल्या. अनेक ब्रँड्स वारंवार आपली ओळख बदलतात. मात्र पॅराशूटने आपल्या मूळ ताकदीवर भर दिला आणि त्यामुळे ग्राहकांच्या मनात त्याची जागा कायम राहिली. मंडळी, आज जर एखादा नवीन उद्योजकाने विचारलं, की एक मजबूत ब्रँड कसा तयार करायचा, तर पॅराशूटची कहाणी त्यांच्यासाठी एक उत्तम धडा आहे. कारण या ब्रँडने दाखवून दिलं, की मोठ्या साम्राज्य उभा करण्यासाठी नेहमीच मोठी कल्पना लागते असं नाही. कधी-कधी एक साधं उत्पादन, योग्य गुणवत्ता, योग्य मार्केटिंग आणि ग्राहकांचा विश्वास याच्या जोरावर इतिहास घडवता येतो. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण ती निळी बाटली पाहतो, तेव्हा आपल्याला फक्त खोबरेल तेल दिसत नाही, तर बालपणीच्या आठवणी दिसतात. आईची चंपी दिसते, आजीचे घरगुती उपाय आठवतात आणि विश्वासाने उभं राहिलेलं एक भारतीय ब्रँड दिसतो. शेकडो ब्रँड्स आले आणि गेले, पण पॅराशूट अजूनही टिकून आहे. कारण त्यांनी बाजार जिंकण्यापूर्वी लोकांचं मन जिंकलं आणि एकदा लोकांच्या मनात जागा मिळाली, की मग ती जागा कोणालाही सहज हिसकावून घेता येत नाही. धन्यवाद.